विठ्ठला 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 पांडुरंग बडा आज भाकरी नाही खायची वे तुला? हा, आईच्या मांडीवर बसल्या बसल्या झोप लागली आहे तुला. चांगलंय बाबा, झोप झोप. आम्हाला काय बाबा करता भाकरी. बरोबर आहेत का? आपण कोण? मी पंढरपूरचा व्यापारी देवा पाटील. तुमचा मला आमच्या कधी काय असतो ना व? असं होय. बसा बसा बसा. गोरोबांची विठ्ठल भक्ती अख्ख्या पंचक्रोशीत आहे बघा. बरेच दिवसात पंढरपुरात येणं झालं नाही त्यांचं. होय, येतीलच की वारीला इतक्यात. हो, पण काय आहे, इथलाच कामांचा उरक संपता संपत नाही बघा. दिवाळी आली की पंत्या आहे, सुगड्या आहे, ते संपत नाही की डेऱ्यांचं काम आहे, रांजण आहे, काही ना काही काम लागलेलंच असतं बघा. आता एकटा माणूस किती काम करणार सांगा? मी बी या लेकराला सांभाळण्यात त्यांना हातभार लावू शकत नाही. एकुलता एकच काय? होय, एकुलता एकच आहे. काय नाव काय ठेवलंय? अजून बारसं केलं नाही. बघू आता हे काय सांगतात ते. झोपून येते त्याला. बाळा झोप. विठ्ठला विठ्ठला पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. हा देवा पाटील, वा वा. गोरोबा काय करताय? आम्ही तुमच्या पाया पडायचं. हो, असं काय करता देवा पाटील? हो, माझ्या पंढरीच्या विठू माऊलीच्या तिकडनं आलेले पाय ते. विठ्ठलाचे पाय धुळे लागो माझ. बर, कशा आहेत आमच्या विठू माऊली? वाट बघतायत आपली. पांडुरंगाची इच्छा त्यांच्या मनात आलं तर दर्शन घडेलच, पंढरीलाही येणं होईल. बर पाटील, कसं काय येणं केलं तेरढोकीला? ते राहिलंच नाही का? वय, यंदाच्या वर्षी आम्हाला जास्त डेरी आणि जास्त रांजण पाहिजे बघा. हा, पांडुरंगाची इच्छा. पांडुरंग, मी आता म्हणतो 200 नग पाठवा. हा घ्या इसार. इतके पाहिजे तोय? तर हो, अहो लोकांना गोरोबांच्या डेऱ्यातलंच पाणी पाहिजे. श्रद्धा आहे लोकांची. तुमच्या डेऱ्यातलं पाणी अमृत आणि गोड लागतं या. पांडुरंगाची इच्छा. करता करविता तोच आहे, तोच घडविता आहे. त्यांच्या मनात असल तसं होईल. बर मग ठरलंय. होय, निघतो मी. ओ देवा पाटील, कुठं निघाला तो? ओ 4 तास लांबनं चालून आलात ना, मग 2 घास खाऊ घातल्या बगर जाऊ देईन मी तुम्हाला. आता बघा, बसा. देवा पाटील, आमच्या या माऊली मोहर मात्र कोणाचंच काय चालत नाही. तुम्हाला जेवणच जावं लागेल. आता तुम्ही जेवणच जाणार. हरि वासुदेव हरि पांडुरंग 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 हरि वासुदेव हरि विठ्ठल 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 विठ्ठल. अरे लबाडा, पूजा संपल्या संपल्या प्रसाद घ्यायला हजर. घे बाबा. मी काय म्हणते, बोल ना. बारसं कवा करायचं? कुणाचं? अहो कुणाचं काय, आपल्या बाळाचं बारसं कवा करायचं म्हणते मी. बाळाचं वारस होय? काय, मी हप्त्यात जातो पंढरपूरला. म्हणजे तिथं बघ आमची समधी भक्त मंडळी जमलेली असते. माझी ज्ञानेश्वर माऊली असत्या, सावता माळी असत्या. त्यांच्या पगार बारसं करायचं होय? अगं त्याला झोप लागलेली दिसतीये, झुळीत टाक त्याला. मी पंढरीहून आल्यावर करू बारसं. मी काय म्हणते, आज हप्त्यावर करूया.
म्हणजे बाबाला आणि रामीला बी यायला मिळेल. रामीचं कवाचं चाललंय, कवा बारसं करणार, कवा बारसं करणार. होय का? अगं येऊ देत की मग दोघांनी जोरात बारसं करा. हा? अहो पण नाव काय ठेवूया? एवढं गोजीरवानं साजरं रूप विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कोणाचं असतंय होय? हा? विठ्ठलच नाव ठेवायचं. चला विठ्ठलराव, आम्हाला अजून खूप काम आहेत. देवा पाटलांकडे खूप डेरे धाडायचे आहेत. चला कामाला लागायला पाहिजे. मग माझ्या पोराचंच पायगुण आहे हा. अगं संते, ज्या घरात विठ्ठल त्या घराची समधी चिंता मिटल. अहो मी काय म्हणते, मी नदीवर जाते पाण्याला, बाळाला झोळीत ठेवते, तुम्ही ध्यान ठेवा बरं का. अगं ध्यान ठेवाय साक्षात पांडुरंग उभा आहे की इथं.